मित्र, आपल्याला काय काय मिळालं. गप्पा जेव्हा सुरू होत्या तेव्हा मी सुद्धा काही काही वाक्य जे बोलत होता सुनील ती लिहून घेत होतो. पहिलं मला असं मिळालं, सुनील, समस्या असेल तर उत्तर मिळेल. नाहीतर आम्ही लोक काय करतो, समस्या आली की आम्ही बसतो, आयला केवढा मोठी समस्या, आता काय होणार. पण तुझ्याकडून शिकण्यासारखं आहे की समस्या असेल तर उत्तर मिळेल. दुसरं खूप महत्त्वाचं वाक्य तू आम्हाला सांगितलं, स्वप्नांशी तडजोड करण्यासारखं दुःख नाही. बऱ्याच वेळेला मला काय मिळालं नाही याचं दुःख मला फार असतं, एखादी गोष्ट माझ्याकडे नाही याचं, एखादी वस्तू माझ्याकडे नाही याचं दुःख मला फार असतं, पण स्वप्नांशी तडजोड करण्यासारखं दुःख नाही. पुढचं वाक्य की आपलं दुखणं आपल्याला सोडवायला लागेल. आणि हे फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला माझं दुखणं असतं आणि मी वाट बघत राहतो की कोणीतरी सोडवेल, पण तो कोणी नसतोच. म्हणजे मला तो आठवतोयस तू की कंबर तुझी दुखते आहे, पाठ दुखते आहे, तू असा टेबलावरती झोपलेला आहेस, पुढे खुर्ची आहे, त्याच्यावरती संगणक आहे आणि तू तुझ्या दुखण्याचं उत्तर स्वतः शोधतोयस. नंतर मला एक छान वाक्य मिळालं, माणसानं चांगलं काम केलं तर सृष्टीची साथ मिळते. फार मस्त वाक्य की अरे चांगलं काम करूया, सृष्टी साथ देईल. स्वतःचा आनंद हा नफ्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. हे अजून एक वाक्य मिळालं, अनेकांच्या कनेक्टमधून व्यक्तीचं यश येतं. म्हणजे फक्त स्वतःला कनेक्ट करायला नको, सांघिक आहे ते, हे मला कळलं. आणि आत्मविश्वास आला की कनेक्ट येतो, न्यूनगंड आला की डिस्कनेक्ट येतो, हे मला समजलं. आणि हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला मिळाला. आणि हे सगळं करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल मित्र की भाषेमधली सहजता सुनीलची किती आहे. किती छान पद्धतीने तो प्रवाहामध्ये मराठी बोलत होता आपल्या सगळ्यांच्या बरोबर. शब्दसंग्रह त्याचा किती छान होता. पण त्या शब्दसंग्रहाच्या बरोबर त्याचं भावनांचं भान सुद्धा मला फार महत्त्वाचं वाटलं. प्रत्येक शब्दाच्या मागे भावना असते आणि ती लक्षात घेतली तर आपण जास्तीत चांगला संवाद साधू शकतो. साधी गोष्ट आहे, पालक म्हणून आपण बऱ्याच वेळेला आपली मुलं काहीतरी पडझड करत असतात तर आपण त्यांना ते टाकू नकोस असं म्हणतो. टाकू नकोस म्हणण्यापेक्षा नीट धर असं म्हणत नाही आपण. हां, खरं म्हणजे नीट धर असं म्हणायला पाहिजे ना, तर कनेक्ट येईल. टाकू नकोला कुठेतरी मेंदूमधलं कनेक्शन टाकू असं म्हटल्यावरती हात टाकतात, धर म्हटलं की हात धरतात. त्यामुळं मेंदूचा विचार करायला पाहिजे बोलताना. एखादं मूल झाडावरती चढत असेल तर पडशील असं म्हणण्यापेक्षा सांभाळून चढ असं म्हटलं पाहिजे. कारण शब्द हे फक्त शब्द नसतात, तर शब्दांच्या मागे भावना असतात आणि म्हणून भाषा ही कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट याचं माध्यम असते. तेव्हा भाषेकडे कसं पाहावं हे तू आज आम्हाला सांगितलंस. आणि आज आपल्याला हा असा एक नम्र, रुजुता असणारा, मार्दव असणारा असा एक तरुण पाहायला मिळाला की ज्याच्या कंपनीमध्ये ज्याचं ॲप्लिकेशन 150 देशातले 15 कोटी लोक वापरत आहेत. 22 राजभाषांना अनेक विश्वभाषांची जोड ही व्यक्ती देत आहे. सुनील, तुझ्या पुढच्या सगळ्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी आणि तुझ्या आयुष्यातल्या पुढच्या सगळ्या कनेक्शन्ससाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्यांनी आपण निरोप देऊया सुनीलला आणि वेदतर्फे आपण त्याचा एक सन्मान करूया. सुनील, लातूरच्या या वेदतर्फे तुला ही स्नेहभेट. थँक्यू सो मच. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच.